शरद पवार आज बीडमधील मस्साजोगच्या दौऱ्यावर आहेत। पवार आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत, तर मस्साजोग नंतर शरद पवार परभणीला जाणार आहेत। शरद पवार सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झालेल्या ठिकाणीही भेट देणार आहेत। आणखी माहिती याबद्दल घेऊयात आपले प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर कडून। महेंद्र, सौरभ, संतोष देशमुख हत्या प्रकरणाला खरं बघितलं तर आज 13 दिवस पूर्ण होत आहेत। आज त्यांचा 13वा देखील आहे आणि याच अनुषंगानं शरद पवार जे आहेत मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबाची भेट घेण्यासाठी ते इथं येत आहेत। साधारणतः 10:30 वाजता शरद पवार मस्साजोग इथं पोहोचतील आणि इथं देशमुख कुटुंबासोबत ते सांत्वनपर भेट देतील आणि त्यांची जी भूमिका आहे ते स्पष्ट करतील। त्यानंतर काही वेळात म्हणजे परभणीला ते जातील। परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पीडित कुटुंबाला देखील ते तिथं भेट देणार आहेत। एकंदरीत जर बघितलं तर परभणी असेल, बीड असेल, सध्या तणावपूर्ण शांतता या दोन्ही जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही जिल्ह्यामधले जे पीडित आहेत त्यांची भेट घेतल्यानंतर खरं बघितलं तर संतोष देशमुख प्रकरणामध्ये केवळ 4 आरोपी अटकेत आहेत। या संदर्भात शरद पवार या ठिकाणी येतील आणि त्यांची भूमिका स्पष्ट करतील। काल बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील निवेदन केलं होतं आणि त्या निवेदनानंतर देशमुख कुटुंब जे आहे ते समाधानी असल्याचं त्यांनी व्यक्त केलं होतं। मात्र आज जर बघितलं तर मस्साजोगमध्ये न्याय पाहिजे अशा आशयाचे जे बॅनर आहेत तिथं आपल्याला लागल्याचं सध्या तरी पाहायला मिळते। आता थोड्याच वेळात शरद पवार इथं येतील आणि त्यानंतर त्यांची भूमिका ते स्पष्ट करतील। सौरभ, बरोबर, धन्यवाद महेंद्र या सगळ्या माहितीबद्दल।